डॉबरमॅनचे एकदम सुंदर आणि 3-3 महिन्यांचे पिल्ले होते. तर ब्लॅक पपीसाठी रिक्वायरमेंट आली होती. तर पिल्ले हेवी आहेत, वॅक्सिनेशन पिल्ल्यांचं क्लिअर आहे. हा वाला जो मेल पपी आहे याच्यासाठी नांदेडवरून रिक्वायरमेंट आली होती. ही त्याची मदर आहे आणि हा त्याचा फादर आहे. तर हा पिल्लू आपण मागून घेतलं. मागवल्याच्यानंतर पिल्लू आपल्याजवळ एक 4-5 तासात आपल्या लोकेशनला आलं. पिल्लू घेऊन मग गाडीमध्ये मी त्याला निघालो. पिल्लू तुम्ही बघू शकता, पिल्लू खूप हेवी आणि छान आहे क्वालिटीला. डॉबरमॅन आहे आणि खूप माझ्यासोबत खूप खेळलं गाडीमध्ये जाताना करताना, बरं वाटलं मला. कारण डॉबरमॅन ही मला आवडती ब्रीड आहे. आणि डॉबरमॅनमध्ये जर इन्क्वायरी आली तर मी 100% काम करण्याचा प्रयत्न करतोच आणि डॉबरमॅनचं चांगला पपी मिळवून देतो. आणि मग त्याला आम्ही दही वगैरे दिलं, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये पिल्लू उपाशी असतं. थोडं थांबून त्याला दही पाजवलं. दही खाल्ल्याच्यानंतर तो नॉर्मल झाला. नॉर्मल झाल्याच्यानंतर खेळला केला. ओनर आहेत हे दादांच्या हॉटेलवर आपण आज आता आलेलो आहोत. रात्रीचे जवळजवळ 3 वाजले. तर ह्यावेळेस सुद्धा व्हेजमध्ये प्युअर व्हेज एवढं छान जेवण दिलेलं आहे की आमचं मन भरलं. हॉटेलचं नाव आहे श्रीराम हॉटेल. दादा आपलं एकदा नाव सांगा. संकेत संजय कारेगाव. आणि आपल्या हॉटेलचा ॲड्रेस? हॉटेल श्रीराम फॅमिली रेस्टॉरंट, कारेगाव, नांदेड लातूर हायवे, नांदेड. मोबाईल नंबर पण शेअर करा. 7276070870. जर तुम्ही परळीहून नांदेडचा प्रवास करत असताल तर ह्या रोडवर या हॉटेलला नक्कीच थांबा. तुम्हाला जेवणाचं एकदम अप्रतिम असं जेवण भेटेल. आणि आम्ही पोटभर जेवलो. रात्री 3 वाजता आम्हाला वाटलंही नव्हतं की एवढं चांगलं जेवण. असं वाटू लागलं की आम्हाला पोहे खाऊनच आज रात्र काढावं लागते काय की. पण खूप छान जेवण भेटलं. या तुम्ही सगळे जेवायला. धन्यवाद.